तर सांगलीमधली दुष्काळी जत तालुक्यामध्ये मनरेगाच्या कामामध्ये 22 लोकांनी घोटाळा केल्याचं समोर आलं आहे। एकुंडी गावात शेततळ्याच्या कामात बोगस लाभार्थी दाखवून 22 लाखांचा निधी उचलल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ग्रामरोजगार सेवकासह एकावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामरोजगार सेवक परमानंद गुरव आणि डेटा ऑपरेटर परशुराम कोळी यांनी हा घोटाळा केला आहे। मनरेगावर देखरेख करण्यासाठी नेमलेले या दोघांनी मिळून मनरेगा खाली जी तळी वाटली जातात गाव शेततळी त्यासाठी बोगस लाभार्थी तयार केले। त्याची लिस्ट तयार करून त्यांच्या तळ्याची कामं झाले असं दाखवून त्या कामं झाली नसतानाही झाली दाखवून त्यावर जे मजुरी करण्यासाठी काम करतील तेही नेमून त्याच्यावर बऱ्याच जे स्टेप आहेत ते गाळून स्वतः सर्व बिलं मंजूर करून घेतलेले आहे। अलीकडे लक्षात आलेलं आहे की एकूण 21,90,908 रुपये एवढ्याचा फ्रॉड केलेला आहे। ते सरकारी नोकर असताना त्यांनी फ्रॉड केलेला आहे। आता लक्षात आल्यानंतर ते हा गुन्हा दाखल केलेला आहे।